स्ट्राइक वरती पाहतो आपण विशाल मालकरी आला. पहिलाच बॉल विशालने उडवलेला आहे. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ निघून गेलाय. मस्तक पे दस्तक, षटकार. थँक्यू डीजे. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मागच्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच बघितला. अजित इंगले चांगली फलंदाजी त्यांनी केली. किरण गवारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे वितरित आहे. पुन्हा एकदा काय चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावा. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. लगेच आठवण झाली विशाल मालकरी हिराई स्पोर्ट ससूपाड्याच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम विशाल मालकरी याने केला होता. तोच विक्रम इथं करतो की काय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत. कदाचित हा चौकार असेल. षटकार त्यानंतर चौकार. सुपर बॅटिंग बाय विशाल मालकरी. आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम जर बघितला तर जीवदानी गिरीश संघाचा आकाश धानवी याच्या नावावरती देखील आहे. त्यानंतर आता जो सामना झाला होता साईकृपा विरारफटा त्या संघाचा दयानंद तुंबडा याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. त्यानंतर आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं होतं की राहुल गोंड याच्या नावावरती देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. त्याच्यामधले एक फलंदाज पाहतो पण विशाल मालकरी सध्या तरी स्ट्राइक वरती आपल्याला खेळताना दिसतोय. एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जात आहे. या एक्स्ट्रा धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. फुलर लेनचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. स्वतःवरती थोडासा निराश होताना दिसतोय विशाल. चेंडू तो निर्धाव. चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या 17. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न. थोडासा बॅकफुट वरती आला होता. थोडासा मागे सरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल पुन्हा एकदा संपर्क नाहीये. मात्र ज्या प्रकारे पाहतोय ज्या प्रकारे बॅट फिरली जात आहे भरपूर स्पीड आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. पहिले षटक समाप्त झालंय 17 धावा धावफलकावरती. पहिले आपण पाहतोय 3 चेंडूवरती 16 धावा आल्या. त्यानंतर एक वाईड आला. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची आपण पाहतोय सांगता झालेली आहे. सनील सावरे याने चांगला कमबॅक केला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच खूप चांगला प्रयत्न इथे झाला सनील करणं.
मात्र चेंडूला थांबवू शकलेला नाहीये. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय इथे विकास याने षटकार ठोकलेला आहे. या अगोदर पाहतोय विशाल याने ठोकला होता आणि आता मात्र विकास षटकार ठोकतोय. यावेळेस पाहतो आपण ब्लॉकर मध्ये हा चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावफलक 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे. खराब फिल्डिंग, चेंडूला कॅरी करू शकलेला नाहीये तो क्षेत्ररक्षक. असं वाटलं होतं की हा झेल पकडला जाईल, मात्र तसं काही झालेलं नाहीये. चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता तो क्षेत्ररक्षक. फक्त एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अमोल आपण पाहतोय, अमोल तळेकर हे दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक त्याने दर्शवलाय. ऑन साईडला चेंडूला खेचून घेतलेला आहे. दोन क्षेत्ररक्षक आहेत, संदीप आणि सनील. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सनील कडनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. सुपर्ब रन बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली दोन बंधूंची, विशाल आणि विकी. आपण पाहतोय ज्या प्रकारे विशाल यांनी सुरुवात केली होती त्याच प्रकारे विकी यांनी देखील षटकाराने सुरुवात केली होती. धावफलक 26 या धावसंख्येवरती 26 धावा धावफलकावरती. स्लोअर वन, फसवा चेंडू त्या हाताला गेलाय. आपण पाहतोय की ओळखलेला आहे अमोल तरीकाने जो फुटवर्क आहे या विशाल याचा तो ओळखलाय आणि त्याला अनुसरून इथे बॉलिंग केली जात आहे. आपण पाहतोय की ज्या प्रकारे ते चेंडू हाताळले जात आहेत, राऊंड विकेटचा मारा केला जातोय. अँगल बनवून तिथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बघा. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जाते. स्लोअर वन, पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. बाकीचं काम यशरक्षक चोखरित्या पार पाडतोय. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजे 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहतोय आपण संदीप येतोय. वेळेस पाहतोय आपण मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चांगला झेल पकडला जातोय. संजू याने हा झेल पकडलेला आहे. विकी याची केली संपुष्टात. आपण चांगला अप्परकटचा फटका त्या केलेला आहे रोहन याने. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडूवर फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा
इथे पलून पूर्ण केल्या जात आहे. धावफलक 2 ने इथे पुढे सरसावलं जात आहे. ते म्हणजे 28 धावसंख्येवरती एक ब्रेक थ्रू इथे मिळवून दिलेला संदीप थापड याने पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने मिळवली. धावफलक पथकांना 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. थोडासा पावलांमध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपला रनअप इथे मोसाना दिसतोय संदीप थापड. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत पाहतोय आपण. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि आई जीवदानी 11 बोलिंज या दोन संघादरम्यान. मागे सरसावण्यामध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकफुट गेला होता फलंदाज, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. विकेट किपर कडून हा चेंडू निसटला गेला. बाईच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. पाहतो की आपण विशाल हा स्ट्राईकवरती आलेला आहे. विशाल मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. आपण बघितलं होते की जबरदस्त सुरुवात केली होती. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अमोल याने भरपूर प्रयत्न केला होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा देखील त्याने प्रयत्न केला. रनिंग मध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे, कारण चेंडूपर्यंत पोहोचण्या अगोदरच आपण पाहतोय की हा झेल चेंडू जो होता तो जमिनीवरती पडला गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाते. तो म्हणजे 31 धावा 31. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन झालेलं आहे. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. षटकाराला या षटकाराचे धावफलक जाऊन पोहोचते. तो म्हणजे 37 धावसंख्येवरती 37 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागल्या ते म्हणजे 37 धावा. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश येतोय. या 6 चेंडूवरती कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केलेला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा हा संघ अजूनही पाहतोय. पण विशाल बालकरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर बघितले तर षटकारांची आतिषबाजी आपण बघितलेली आहे. 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेले आहेत. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. टप्प्याचा चेंडू होता आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क काय झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 100 झेल पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तिथे झेल सुटलेला आहे. आपण पाहतोय तो क्षेत्ररक्षक होता. नितेश धुमाडा होता तिकडे आपण पाहतोय. नितेश याला काही झेल पकडता आलेला नाहीये. ऑन साइडला हा चेंडू खेचून घेतलेला संदीप आहे. संदीपकडे संधी नाहीये. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार.
चेंडूमध्ये चौकाराशी धावफलक 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश अबुबाते बॉलिंग मार्कवरती. फुल टॉस चेंडू, नो चेंडू घोषित केलेल्या पंचांनी. नो बॉलचा इशारा येतोय. कमरेच्या वरती हा चेंडू हाताला गेला होता. फेवर चेंडू होता, तेच कारण पंचांनी इथे नो चेंडू घोषित केलाय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रेड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज रोहनकडे. धावफलक 44 धावा, 44 रन्स. चेंडूला षडबुल करण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. फ्रेडचा पुरेपूर फायदा उचललाय रोहन याने. चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लिडिंग एज आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि झेल पकडतोय. यावेळेस आपण पाहतोय या रोहन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आता रोहन यांनी आपलं काम चांगल्या पद्धतीने ते बजावलेलं आहे. हा फलक 48 धावा. नवीन बॅट्समन येतोय, तो म्हणजे नीरज येतोय. नीरज कोरडा. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक पाहतो पण 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. थोडासा धरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कारण हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून निघून गेलेला आहे. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली गेली. 49 रन्स, 49 धावा धावफलकावरती. षडबुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हता. फलंदाज निर्धाव चेंडू होतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजे 49. 50 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय. 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा.
दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. सलामीची जोडी सनील आणि आपण पाहतोय अमोल तलेकर. स्ट्राइक वरती सनील आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती अमोल. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी अजित मडवी. चला जास्त वेळ खर्च करू नका. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. पुढे सरसावून सनील याने सुरुवात केलेली आहे. जशाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय सनील सावरे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सनील याचा ओळखला होता अजित मडवी आणि चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने हाताला होता. चेंडू येतोय निर्धाव. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. धाव फलक 6 धावा. 50 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 44 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे 50 धावा चेस करतोय ज्युतान 11 बॉलिंगचा संघ. बॉलर बॅक ड्राईव्ह, धावची संधी. तर पाहतोय आपण सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय सनील सावरे. शफल अँड क्रॉस, चांगला स्ट्रोक. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून गेलाय. 6 धावन करता षटकार. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गॅपमध्ये वेगाने निघून चाललेला आहे. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावन करता चौकार. थँक्यू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. जशाचा उत्तर देण्याचा प्रयत्न. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने देखील याच प्रकारे सुरुवात केली होती. 17 धावा त्या पहिल्या षटकामध्ये. इथे 16 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. शफल अँड क्रॉस, चांगला स्ट्रोक. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. चौकारासाठी 4 धावा. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. कुणाला घाबरत नाही.
थँक्यू डीजे. आपण पाहतोय की धावफलक 20 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडू. विजयासाठी 30 धाव्यांची गरज. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास मालकरी. आपण पाहतो की ज्या प्रकारे सनील सावरे यांनी ते सुरुवात केलेली आहे अप्रतिम. त्याचे जे प्रेक्षक आहेत ते भरपूर खुश झाले असतील ज्या प्रकारे सनील सावरे यांनी ते सुरुवात केलेली आहे. भरपूर मोठ्या संख्येने भोलिंज गावातील जे प्रेक्षक आहेत जे नागरिक आहेत ते मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. शॉर्ट बॉलचा फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी आहे. चांगले शतरक्षण झालंय. ज्या प्रकारे जंप घेतली आणि या चेंडूला फील्ड केलं. आपल्या संघासाठी 3 धावा मी तर म्हणे रोखलेल्या आहेत. कारण ज्या प्रकारे त्यांनी चेंडूला फील्ड केलं चेंडू जर निघून गेला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र चेंडूला फील्ड केलं आणि लगेच थ्रो केला. फक्त एकच धाव मिळालेली आहे. हा चेंडू आपण बघितला ऑस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू निघून गेलेला आहे. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. थोडंसं दडपण झालं ते विकास बालकरी याच्यावरती. पुन्हा एकदा आपण हा चेंडू जर बघितला तर ऑस्टमच्या खूपच बाहेर हाताला जातोय. बॅक टू बॅक हा चेंडू वाईड हाताला जातोय. कुठेतरी या शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. मात्र जास्त दूर ठेवला जातोय चेंडू. तेच कारण की चेंडू वाईड घोषित केले जात आहेत. बॅटचा एज घेतलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू विसावला जाईल. पहिला गडी पहिला मोहरा इथे टिपला जातोय. सनील सावरे बॅक टू द डगआउट. सनील यांनी खूप चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक आपण पाहतोय 20 धावा करून तो बाद झालेला आहे. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. मला वाटतं कुठेतरी लवकर सामना फिनिश करण्याच्या नादामध्ये त्याने विकेट आपली गमावलेली आहे. आणि तो आता मात्र तंबूच्या आश्रयाला येऊन बसताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पाहतो पण संदीप थापड हा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. थोडासा धुरून इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकफूट वरती पाहतो आपण संदीप थापड याला चेंडू थोडासा दूर ठेवला होता. पहिले 2 चेंडू वाईड टाकल्यानंतर विकेट आला. त्यानंतर चेंडूला डॉट. खूप चांगला कमबॅक इथे आपण पाहतो या विकास मालकरी याचा. कारण पहिल्या षटकामध्ये जे धावा गेल्या होत्या 20 धावा गेल्या होत्या त्यानंतर कमबॅक करणं फार गरजेचं होतं आणि तो कमबॅक इथे केला जातोय. चेंडू येतोय निर्धाव. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 4 धावा धाव फलकावरती लागल्यात त्या म्हणजे 23 धावा धाव फलकावरती. यावेळेस फक्त स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. खराब फिल्डिंग झालेली आहे. खराब फिल्डिंग. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है.
त्यावेळेस पाहतो आपण पुन्हा एकदा खराब फिल्डिंग झालेली आहे. आणखीन एक चौकार, 4 धावा. चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमवले हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला, त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो हाय, नो वन साइड हीरो हाय. वन साइड ही 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी दया येतोय. दया कोरडा कशा प्रकारे बॉलिंग करेल आपण पाहतोय. ज्या प्रकारे विकास याने चेंडू हाताळले होते, शेवटच्या 2 चेंडूवरती मिसफिल्ड पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग आणि नक्की जी फिल्डिंग झालेली आहे ती त्यांच्या संघाला अडचणीमध्ये घेऊन गेलेली आहे. अक्कोट्यापासून चेंडूला कट केलेला आहे. चेंडू जातो या गली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार आलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि या तिसऱ्या ओव्हरची आपण पाहतोय या पहिल्या चेंडूवरती चौकार. 35 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, अप्पर कटचा फटका वेळेस हा चेंडू देखील कदाचित आपण पाहतोय बाउंड्री लगत आपण पाहतोय इथे फील्ड केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय. 37 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी 13 धावेंची गरज आहे. एक क्षण असं वाटत होते की हा सामना ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाच्या बाजूने जाईल, मात्र ज्या प्रकारे संदीप याने कमबॅक केला, खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. अमोल तलेकर 7 या धावसंख्येवरती खेळतोय. संदीप 8 या धावसंख्येवरती खेळतोय आणि सनील 20 धावा करून बाद झालेला आहे. यावेळेस आपण पाहतोय की पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळालेली, त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स तिथे आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावणीचे धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 39 या धावसंख्येवरती 39 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अजूनही विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज. षडंपोल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. चौकाराला चौकाराशी धावफलक. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 45. 45 धावा धावफलकात लागल्यात. एक चांगला स्ट्रोक आपण बघितला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर हा अमोल तलेकरच्या बॅटमधून निघालेला षटकार. आतापर्यंत आपण पाहतोय 14 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, टॉवरिंग हाय अँड हँडसम. 6 धावा षटकार. मॅच फिनिश.